मामी दररोज हसत बोलत असे, पण तिच्या डोळ्यात कायम एक न सांगितलेला प्रश्न असायचा. मी तो दुर्लक्षित करत होतो. पण त्या दिवशी अचानक घरातल्या शांततेनेच काहीतरी वेगळं सुचवलं. मामीने माझा हात धरून म्हटलं, तू जे जाणणार आहेस ना ते कोणालाच माहीत नाही. त्या क्षणी मी हादरलो, कारण मला वाटलं होतं मी इथे फक्त काही दिवस राहायला आलोय, पण प्रत्यक्षात मी रोहित. घरातल्या मोठ्या मुलाने 25 ओलांडली की त्याने नोकरी करावी, त्याचा संसार सुरू व्हावा, अशा आईवडिलांच्या अपेक्षा सुरू होतात. माझ्या पालकांच्याही अशाच काही अपेक्षा होत्या. आमच्या घरी एक ट्रॅक्टर होता. मी गावातील शेतकऱ्यांना त्यांचं शेत नांगरून देण्याचं काम करायचो. कधी मला काम असायचं तर कधी दिवस असाच रिकामा जायचा. तसं तर माझं चांगलं शिक्षण झालं होतं. माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. आमचं घरही शेतीवर चालायचं. मी जे शेती नांगरणीचं काम करायचो त्यात एवढा काही खास पैसा मला मिळायचा नाही. आता माझ्यासाठी स्थळ बघावे अशी घरच्यांची इच्छा होती, पण त्याचसोबत बाबांना माझ्या कमाईचीही चिंता होती. ते मला म्हणाले, रोहित, तुझं चांगलं शिक्षण झालं आहे. शहरात जाऊन तू नोकरीसाठी प्रयत्न करायला हवेत. तुझ्या शिक्षणामुळे तुला चांगली नोकरी मिळू शकते. या गावात शेतीशिवाय दुसरं काहीही नाही, त्यामुळे तू या गोष्टीवर विचार करायला हवंस. माझे काही मित्र नोकरीसाठी शहरात गेले आणि मग त्यांना लगेचच चांगलं स्थळही मिळालं होतं. त्यांना पाहून मलाही वाटू लागलं होतं की गावात पैसे कमवण्याची संधी खूपच कमी आहेत. म्हणून मी शहरात जाण्याचं नक्की केलं. पण शहरात जाऊन मी नेमकं काय करू हे मला माहीत नव्हतं. शहरात मला कोणाचं मार्गदर्शन मिळालं असतं तर बरं झालं असतं. मी हा विचार करत असतानाच आई म्हणाली, तू बिंदास शहरात जा. तिथे माझा चुलत भाऊ अमित राहतो. त्याच्याकडे तुझी आरामात सोय होऊ शकते. तू त्याला कामाबद्दल विचार. तो नक्कीच तुला एखाद्या कंपनीत नोकरी लावून देऊ शकतो. एकदा का तू शहरात रुळलास की मग तू आम्हालाही तिकडे घेऊन जाऊ शकतोस. आईबाबांचं माझ्याप्रती प्रेम पाहून माझे डोळे पाणावले होते. खरंच माझ्या आईवडिलांना माझी प्रगती बघायची होती. तेव्हा आईने लगेचच अमित मामाला फोन केला. त्यानेही मला अगदी आपुलकीने त्याच्या घरी आमंत्रण दिलं. काहीच दिवसात मी माझी तयारी केली आणि मी शहरात जायला निघालो. अमित मामा शहरात चांगल्या कंपनीत मोठ्या जागेवर नोकरीला होता. त्याचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तो शहरात त्याच्या पत्नीसह राहत होता. शहरात त्याचं छान मोठं घर होतं. त्याचं राहणीमान आणि घर पाहून मीही स्वप्न रंगवू लागलो. त्याचं वैभव पाहून मलाही प्रेरणा मिळाली होती. आता मीही मनात निश्चय केला की जोपर्यंत मी शहरात माझं स्वतःचं घर घेणार नाही तोपर्यंत मी गावी जाणार नाही. मीही आता चांगला पैसा कमवून शहरातच सेटल होणार. 2-4 दिवसातच मामाने मला त्याच्या ओळखीने एका कंपनीत नोकरी मिळवून दिली. माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, तेही सायन्समधून. माझ्या चांगल्या शिक्षणामुळे मला सुरुवातीलाच 25,000ची नोकरी मिळाली होती. शहरात राहणं दिसतं तेवढं सोपं नव्हतं. मामाकडे आल्यापासून मी बघत होतो. मी येताच त्याच्या घरात बऱ्याच गोष्टींचं प्रमाण वाढलं होतं. शहरात एक व्यक्ती जरी वाढला तरी खर्च लगेच दुप्पट होतो आणि ते मी स्वतः समोर बघत होतो. त्यामुळे मामा मला काही बोलण्या अगोदर मीच त्याला म्हणालो की मामा, मी माझे इथे राहण्याचे दर महिन्याला 7,000 रुपये तुला देत जाईन. आधी तर मामा मला नकार देत होता, परंतु नंतर माझ्या समजवण्याने त्याने पैसे घेण्यास होकार कळवला. मामी तर मी आल्यापासून माझी चांगली काळजी घेत होती. मग ती खाण्यापिण्याची असो वा राहण्याची. मी तिथे राहत होतो त्याचा तिला काही प्रॉब्लेम नव्हता. मामी दिसायला तशी फार देखणी होती. मामा तिच्या पुढे पाणी कम चाय म्हणतात तसा काहीसा होता. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला पहिल्या नजरेत वाटलं होतं की मामा मामीचा किती छान सुखी संसार आहे. भविष्यात माझाही असाच संसार असावा. इतर दिवस तर मी ऑफिसच्या कामात व्यस्त असायचो, त्यामुळे मला त्या घरातील गोष्टी माहीत पडत नव्हत्या. पण सुट्टीच्या दिवशी काही ना काही कुणकुण माझ्या समोर येऊ लागली होती. मामी माझ्यासमोर तर अगदी आनंदी आणि हसून खेळून असायची, पण तिच्या खऱ्या आयुष्यात ती पूर्णपणे विरुद्ध होती असंच आता मला वाटू लागलं होतं. कारण तिचं वागणं मधूनच काही वेगळं दिसून यायचं. एकदा रात्री जवळपास 1:30च्या सुमारास मला कडाडून भूक लागली. आज मी ऑफिसवरून घरी येताच जेवण केलं होतं आणि नंतर लगेच झोपी गेलो. त्यामुळे मला पुन्हा भूक लागली होती. भुकेने मला परत झोप लागणंही अवघड झालं होतं. एवढ्या रात्री किचनमध्ये जायलाही मला जरा विचित्र वाटत होतं. पण हिंमत करून उठून मी किचनमध्ये जाऊ लागलो. मी माझ्या खोलीतून बाहेर पडलोच होतो. तोच घराच्या दरवाजात मला मामा दिसला. मामा मला पूर्ण नशेत दिसला होता. मामी त्याला कसाबसा सावरत घरात आणत होती. तेव्हा मामाला बेधुंद अवस्थेत पाहून मी पळतच त्याला सावरायला त्याच्याकडे गेलो. तेव्हा मामाला मी कसाबसा त्याच्या खोलीत सोडलं. तिथून निघून मी किचनमध्ये गेलो व काही खायला आहे का ते बघू लागलो. अचानक मामी तिथे आली. मला किचनमध्ये बघून ती म्हणाली, रोहित, असं यावेळी तू किचनमध्ये काय करत आहेस?
मला भूक लागली होती, पण मी ते तिला कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं. मी मामीला म्हणालो, काही नाही मामी, मी पाणी प्यायला आलो होतो. पाण्याचा ग्लास मला सापडत नव्हता, तोच मी शोधत होतो. त्यावर ती म्हणाली, ग्लास तर तुझ्या समोरच आहे. नक्कीच तुला दुसरं काहीतरी हवंय. काय हवंय ते मला सांग. तेव्हा मी तिला सांगितलं की मामी, मला कडाडून भूक लागली आहे, खायला काही आहे का तेच मी बघत होतो. तेव्हा मामीने स्मित हास्य देत मला बाजूला केलं. ती म्हणाली, तू डायनिंग टेबलवर बस, मी लगेचच जेवण वाढते. मामीने काहीच वेळात मला गरमागरम जेवण वाढलं. मी जेवत असताना मामी माझ्यासमोरच येऊन बसली होती. तेव्हा मी तिला सहजच विचारलं की तू जेवलीस का? त्यावर मामीने काही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर ती म्हणाली, मी तुझ्या मामाची वाट बघत होते. मला त्यांच्यासोबत जेवायला बसायचं होतं, पण पाहिलं ना मामा कोणत्या अवस्थेत घरी आले. माझ्या नवऱ्याला पाहून आता माझं पोट भरलंय असंच समज. मामी घरात खूप मेहनत करायची आणि घरातील महिलेने असं न जेवता झोपणं मला अजिबात पटत नव्हतं. तेव्हा मी तिला जेवून घेण्याचा आग्रह केला. शेवटी हो नाही म्हणत तिने माझ्या सोबतीला जसे तसे 2 घास खाल्ले. जेवण झाल्यावर मामीला काय झालं कुणास ठाऊक, ती मला धन्यवाद म्हणाली आणि तिने मला विचारलं की रोहित, तुझं लग्न झालंय का? मी नाही उत्तर देताच तिने दुसरा प्रश्न केला, बरं मग लग्न जुळलंय का? मी तिला नाही मध्येच उत्तर देत होतो, कारण अजून तरी लग्नाचा विषय माझ्या आसपास नव्हता. तेव्हाच माझ्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनची रिंग वाजली आणि मग मी माझ्या खोलीत निघून गेलो. बहुतेक मामीला माझ्याशी बोलायचं होतं, पण नंतर माझं तिच्यावर लक्षच गेलं नाही. जेवण करून मला खूप बरं वाटत होतं. पोट भरलेलं असल्यामुळे मला झोपही चांगली आली होती. दुसऱ्या दिवशी मी माझं आवरून बाहेर आलो, तेव्हा मामीने रोजप्रमाणे वेळेत टिफिन रेडी करून ठेवला होता. ती माझे सगळे काम अगदी कंटाळा न करता करायची. एकदा रविवारच्या दिवशी मामा मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. तो म्हणाला, आज आपण दोघे मिळून पार्टी करूयात. त्याच्या रूममध्ये त्याने सगळी सोय करून ठेवली होती. ग्लास आधीच भरून ठेवलेले मला दिसत होते. ते पाहून मी तर चकित झालो होतो. कटिंग चहाच्या पार्टीशिवाय आजपर्यंत मी कुठलीच दुसरी पार्टी केली नव्हती, कारण माझे तसे हायपाय मित्रही आजपर्यंत झाले नव्हते. माझे सगळे मित्र मिडल क्लास घरातले होते. प्रत्येकाच्या मागे जबाबदारी होती, त्यामुळे पार्टीचा विचारही कधी कोणाच्या डोक्यात आजपर्यंत आला नव्हता. तेव्हा मामा मला फार आग्रह करू लागला. त्याला नाही कसं म्हणावं ते मला समजत नव्हतं, कारण त्याचे माझ्यावर खूप उपकार होते. त्यानेच मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळवून दिली होती, त्यामुळे त्याला नाही बोलून मी त्याला नाराज करू शकत नव्हतो. तेव्हा मी मामासोबत बसलो तसं मला दरवाजात मामी उभी दिसली. मामी हळूच त्या खोलीत डोकावत होती. तिच्याकडे बघून मलाच माझी लाज वाटू लागली. मामी मला इशाऱ्याने काहीतरी सांगू लागली. तिचं म्हणणं होतं की मी ग्लासाला हात लावू नये. आणि इकडे मामाचा आग्रह वाढतच चालला होता. तेव्हा नावाला मी त्याच्यासमोर ग्लास तोंडाला लावण्याचं नाटक केलं, पण मी एक घोटही प्यायलो नाही. काहीच वेळात मामाने एकामागे एक ग्लास संपवले आणि तो नशेत धूत झाला आणि तो झोपी गेला. त्यानंतर मी त्या खोलीतील वस्तू हळूहळू किचनमध्ये घेऊन जाऊ लागलो. मला काम करताना पाहून मामी त्या खोलीत आली. राहिलेलं सामान ती उचलून घेऊन आली. किचनजवळ येताच तिच्या हातून एक काचेचा ग्लास जमिनीवर पडला आणि त्याचवेळी तिचा पाय त्या फुटलेल्या काचेवर पडला. तेव्हा मामी वेदनेने कळवळत होती. तिला तसं बघताच मी तिच्या मदतीसाठी धावलो. तेव्हा मामीला चालायला देखील खूप त्रास होत होता. मी लगेचच जाऊन मेडिसिन बॉक्स घेऊन आलो व तिच्या पायाची ड्रेसिंग करू लागलो. मामी मला तेव्हा पुन्हा एकदा माझ्या लग्नाबद्दल विचारू लागली. मी मनातल्या मनात म्हणालो की बायकापणना गप्पा गोष्टींचा एक चान्स सोडत नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय यात काही लोकांना फारच रुची असते. त्यात महिला मंडळाला तर काही ना काही मसाला हवाच असतो. मामीलाही तिच्या ग्रुपमध्ये चर्चेसाठी काहीतरी विषय हवा असेल. तेव्हा मी तर अगदी साधा सरळ विचार करत होतो, पण मामीची विचारपूस नेमकी कशासाठी होती ते मी समजलो नव्हतो. तेव्हा मामीने पुन्हा एकदा मला तोच प्रश्न केला. ती म्हणाली, रोहित, अरे तुला माझा प्रश्न समजला नाही का? मी तुला तुझ्या लग्नाबद्दल विचारत होते. तेव्हा ती फार जोरात बोलत होती. मी म्हणालो, मामी हळू, मला ऐकायला येतं. रोहित, मी तुला आता तिसऱ्यांदा विचारत आहे, लग्नाचं काय? यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे होते. मामी म्हणाली, मला तुझा नंबर देऊन ठेव. एखादं चांगलं स्थळ आलं तर मी तुला कळवेन. मागच्या काही दिवसांपासून मी तिथे राहत होतो, पण मामाच्या व्यतिरिक्त मी बाकी कोणाचा मोबाईल नंबर घेतला नव्हता आणि आता मामीने न लाजता समोरून मला माझा नंबर मागितला. मी तेव्हा सरळ माझ्या खोलीत निघून गेलो, कारण मला जरा अस्वस्थ वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती. मला थोडंफारच काम होतं, जे घरूनही मी करू शकणार होतो. त्या दिवशी दुपारी जेवणाच्या टेबलावर मामी आणि माझी भेट झाली.
ती म्हणाली, रोहित, काल तू एका शब्दात माझं बोलणं ऐकलं आणि एक घोटही प्यायला नाही. तू मला मलमपट्टीही करून दिली. त्या दोन्ही गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. मामी माझ्याशी बोलत होती. तिच्या वागण्यावरून असं दिसत होतं की तिला माझ्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. तेव्हा मीही तिला प्रश्न केला की तू मला मामासोबत पार्टी करण्यासाठी नकार का केलास? त्यावर ती म्हणाली, तू सभ्य मुलगा आहेस. तुझ्यात व तुझ्या मामामध्ये खूप फरक आहे. तू त्या वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून मी तुला नाही म्हणाले. मामीला माझी काळजी खरंच मनापासून होती. ती म्हणाली, अरे आता तू या घरातला सदस्य आहेस. यदा कदाचित मला घरातील काही कामासाठी मदत लागली आणि तेव्हा तुझे मामा मदतीसाठी येऊ शकले नाही तर मी तुलाच फोन करणार ना. म्हणून मी तुला नंबर मागत आहे. तेव्हा मी काहीही विचार न करता तिला माझा नंबर दिला. ती मला म्हणाली, लग्नाचं काय? तेव्हा तिच्या बोलण्यात गंभीरता होती. लगेचच ती म्हणाली, तुला कशी मुलगी हवी आहे? मी विचार करू लागलो, कारण अजून तरी मी माझ्या लग्नाबाबत सिरियस नव्हतो. मी तेव्हा विचारातच होतो. तोच मामी म्हणाली, माझ्याप्रमाणे चालेल? त्या शांततेत अचानक मामीचे ते शब्द ऐकून मी शॉक झालो. माझा आश्चर्याने भरलेला चेहरा पाहून ती म्हणाली, म्हणजे माझ्यासारखी गुणी मुलगी चालेल का? आता कोणी माझी प्रशंसा केली नाही, मग मी स्वतःला गुणी म्हणून घेते. मामी आणि मामामध्ये आपापसात वाद होते. त्यांच्यात सूत जुळत नव्हते. पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की दुसऱ्या लग्नाचा निर्णय करावा. मी तिचं बोलणं ऐकून शॉक झालो होतो. मला काय बोलावं समजतच नव्हतं. तेवढ्यातच माझा फोन वाजला. मला आईचा फोन आला होता. मी आईचा कॉल उचलला व तिथून बाहेर गेलो. त्यावेळी आईमुळे मी मामीला उत्तर देण्यापासून वाचलो होतो. तेव्हा आईनेही फोनवर माझ्या लग्नाचा विषय काढला होता. ती म्हणाली, तुझ्यासाठी स्थळ बघितले आहेत. मी तर लग्न या विषयाला कंटाळलो होतो. मी तेव्हा काहीही न बोलता कॉल कट केला. मला तर आता मामाच्या घरी थांबायचं नव्हतं. पण एवढ्या लवकर मला दुसरी खोली मिळणार कुठे होती? त्यातच अजून महिन्याचे 15 दिवस बाकी होते आणि मला बेमानी करायला अजिबात आवडायचं नाही. मी मामाला महिना पूर्ण झाल्यावर माझे राहण्याचे 7,000 रुपये द्यायचो. आता अर्ध्यात गेलो तर त्याचे पैसे बुडले असते आणि मला बेमानी अजिबात आवडायचे नाही. तेव्हा मी अजून 15 दिवस त्या घरात राहायचा विचार केला आणि त्याचबरोबर मी हेही ठरवलं की मी मामीसोबत बोलणार नाही आणि शक्यतो मामा घरी असेल त्या वेळेतच मी घरी थांबणार. पण म्हणतात ना, नेहमी आपल्या मनासारखं होत नाही. त्या दिवसापासून मी मामीसोबत बोलणं कमी केलं होतं. परंतु एके दिवशी मामाच्या गैरहजेरीत आमचा आमनासामना झाला. त्या दिवशी मी लवकर घरी आलो होतो. घरी येताच मला भूक लागली होती. घरी येताच फ्रेश होऊन मी मामीला जेवण वाढायला सांगितलं. मला जेवण वाढत असताना मामी माझ्या शेजारीच बसली होती. ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू पाहत होती. पण मी जेवत असताना पूर्ण वेळ कानात हेडफोन लावून होतो. त्यामुळे तिचे प्रयत्न वाया गेले. त्या रात्री मी पाहिलं होतं ती मामाची वाट बघत तशीच बसून होती. ती जेवणाचंही विसरली होती. तिला जेव म्हणावं अशी माझी खूप इच्छा होती. पण मामीची नजर आता मला समजली होती. त्यामुळे मी त्या सगळ्यावर दुर्लक्ष केलं. पुढे असंच एका विकेंडला मामा मला म्हणाला की रोहित, चल पटकन तयार हो. आज मी तुला माझ्या मित्राच्या एका मोठ्या पार्टीमध्ये घेऊन जाणार आहे. तेव्हा मी मामाला म्हणालो, मामा, अरे मी तुझ्या मित्रांमध्ये येऊन काय करू? असंही मला पार्टी वगैरे आवडत नाही. ते सगळं माझ्या आवडीबाहेरचं आहे. त्यावर मामा म्हणाला, काय रे रोहित, तुझ्यासारखी तरुण मुलं असल्या बोरिंग गोष्टी बोलायला लागलेत तर कसं व्हायचं? तुझ्यासारख्या मुलाने या वयात कसं मजेत राहायला पाहिजे? मामा माझ्याशी बोलत असताना मामी ते सगळं ऐकत तिथेच उभी होती. मी मामाच्या बोलण्यावर फक्त मान डोलवत होतो. पण तेव्हा मामीला मामाच्या बोलण्याचा काय राग आला ते मलाही समजलं नाही. ती मामाला म्हणाली, तुम्ही तुमच्या मित्राच्या पार्टीला जाऊ शकता. रोहितला तुमच्या नको त्या सवयींमध्ये गुंतवू नका. तो नाही म्हणतोय तर कशाला त्याला आग्रह करत आहात? मामी माझ्यासमोर मामाला उद्धटपणे बोलली. त्यामुळे मामाला मामीच्या बोलण्याचा प्रचंड राग आला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. तेव्हा मामा त्याच्या खोलीत गेला. पण खोलीत जाताच तो मामीला मोठ्याने आवाज देऊ लागला. मामाचा आवाज ऐकून मामी पळतच खोलीत गेली. मामी खोलीत जाताच मामाने दरवाजा जोरात बंद केला. खोलीतून त्या दोघांचे वादाचे आवाज येत होते. मला तर मामीची खूपच चिंता वाटत होती. माझं मन तिच्यासाठी का तळमळत होतं ते मलाच समजत नव्हतं. मी तर त्या दोघांमध्ये काही बोलूही शकत नव्हतो, कारण मला त्यांच्यात बोलून वाईट व्हायचं नव्हतं. अजून मला शहरात सेटल व्हायचं होतं आणि त्यात मला मामाची बरीच मदत लागणार होती. मी जर मामीकडून त्याला काही बोललो असतो तर कदाचित त्याने मला माझ्या राहण्याची सोय दुसरीकडे करायला सांगितली असती. त्यामुळे मी तटस्थ भूमिका घेतली आणि शांत राहिलो. मी माझ्या खोलीत जाऊन बसलो होतो. काही वेळाने मामी बडबड करतच माझ्या खोलीत शिरली आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली.
ती म्हणाली, माझं नशीब फार फुटकं आहे जे माझ्या नशिबी तुझ्या मामासारखा व्यक्ती आला. मामी, तू असं का बोलतेस? मामामध्ये काय वाईट आहे? त्याच्याकडे एवढं सगळं वैभव आहे. तू अगदी राणीसारखी राहतेस. तुला अजून काय हवंय? माझं बोलणं ऐकून मामी अगदी गंभीर झाली होती. ती म्हणाली, माणसाकडे फक्त वैभव असून चालत नाही. स्त्रीचं मन धन संपत्तीने जिंकता येत नाही. तिला प्रेम करणारा जोडीदार हवा असतो. मागच्या काही दिवसांपासून तुझ्याही नजरेत बऱ्याचशा गोष्टी आल्याच असतील, पण तू त्यात काही बोलू शकत नाहीस. असो, तू ज्याही मुलीशी लग्न करशील तिचं भविष्य खूप उज्ज्वल असेल. माझ्यासारखी अभागी नसणार ती. मामीने पुन्हा एकदा मला इमोशनल करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, पण आज मी नेहमीसारखा पळ काढणार नव्हतो. तेव्हा तिच्या डोळ्यात वेगळेच भाव तरंगत होते. ती पुढे काही बोलण्याआधी मी तिला थांबवलं आणि म्हणालो, मामी, मी तुला खूप चांगलं समजलं होतं, पण तू अजिबात तशी नाहीस. मला तर मामामध्ये नाही तुझ्यातच खोट दिसते. तुझी तर माझ्यावरच नजर बसली आणि तू माझ्यासोबत लग्नाचा विचार करतेस. तुझं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, कारण मी तुला त्या नजरेने बघत नाही ना तुला मी पसंत करतो. माझं बोलणं ऐकताच मामीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, रोहित, तू हे काय बोलतोयस? मी तुला पसंत करते हे तुला कोणी सांगितलं? मामी, खोटं बोलू नकोस. तू मला वारंवार माझ्या लग्नाबद्दल विचारतेस. एवढंच नाही तर तू मला असंही विचारलंस की मला लग्नासाठी तुझ्यासारखी मुलगी आवडेल का म्हणून. या बोलण्याचा अर्थ काय होतो? त्यावर ती म्हणाली, रोहित, अरे तू हे सगळं काय समजून बसलाय? होय, मी मान्य करते. मी तुला विचारलं होतं की तुला माझ्यासारखी मुलगी लग्नासाठी आवडेल का. एवढंच नाही, मी स्वतः तुला तुझा मोबाईल नंबरही मागितला आणि त्यामागेही माझा उद्देश वेगळा होता, हे खरं आहे. पण तो उद्देश वाईट नक्कीच नव्हता. अच्छा, मग काय होता तुझा खरा उद्देश? तेव्हा तिने मला सगळं सत्य सांगितलं. मामी म्हणाली, आम्ही 2 बहिणी आहोत. मी सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. माझी लहान बहीण माझ्याहून 1 वर्ष लहान आहे. बाकी आमच्यात बराच सारखेपण आहे. तू नेहमी माझं कौतुक करत असतोस की मी घर किती छान प्रकारे सांभाळते वगैरे वगैरे. माझी बहीण ही माझ्यासारखीच आहे, गुणी. मी तुझ्यासोबत तिच्या लग्नाची बोलणी करण्याचा प्रयत्न करत होते, पण तू वेगळं काहीतरी समजलास. मग मामी, सरळ सरळ बोलायचंच ना. एवढी साधारण गोष्ट बोलायला एवढं का घाबरायचं? हो, मी घाबरत होते, कारण माझ्या बहिणीचा साखरपुडा मोडला आहे. तू तशा मुलीला लग्नासाठी होकार देशील की नाही याची मला भीती होती, पण तू मला योग्य मुलगा वाटलास. तुझ्यासोबत आमची प्रीती खूप खुश राहील हे मी समजले होते. पैसा कमी असला तरी तुझं प्रेम तिला कधीच काही कमी पडू देणार नाही हे मी समजले होते. आणि तुझ्याबद्दल मी माझ्या माहेरीही सांगितलं होतं. मी तुला तुझा मोबाईल नंबर मागितला होता, कारण माझ्या बाबांना आमच्या प्रीतीबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. पण तू तर मला तुझ्या आईचा नंबर दिलास. तेव्हा तू माझ्याबद्दल काय विचार करत होतास ते मला माहीत नव्हतं, पण बरं झालं तू मला तुझ्या आईचा नंबर दिलास. ते मी माझ्या माहेरी तो नंबर दिला. बहुतेक तुझी आई तुला काही दिवसांपासून लग्नाच्या स्थळांबद्दल सांगत आहे, पण तू त्यांना सारखा टाळतो आहेस. सगळी सत्यकथा ऐकून माझी मान शरमेने खाली झाली. मामी माझी विचारपूस तिच्या बहिणीकरिता करत होती, पण मी तिच्याबद्दल गैरसमज करून बसलो. मी तिची माफी मागितली आणि तिच्या बहिणीचा फोटोही न पाहता मी प्रीतीसोबत लग्नासाठी होकार कळवला. माझा होकार ऐकून मामी फार खुश झाली. तिने लगेचच तिच्या माहेरी ही बातमी कळवली आणि मग पुढच्या काही दिवसातच माझं आणि प्रीतीचं लग्न थाटामाटात संपन्न झालं. मामा मामी माझ्या आयुष्यातील लकी चार्म होते, कारण ती माझ्या आयुष्यात येताच मला शहरात नोकरीही मिळाली आणि मामीमुळे मला एक सर्वगुण संपन्न आणि तितकीच प्रेमळ बायकोही मिळाली. आज मी शहरात सेटल झालोय माझ्या परिवारासोबत. माझं आणि प्रीतीचं आपापसातील नातं पाहून मामाही त्याच्या बायकोशी आता नेमाने वागू लागलाय. मंडळी, आपल्या जोडीदाराला वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे जेवढा पैसा कमावणं, कारण फक्त पैशांच्या मागे पळून संसार होत नसतो. जोडीदाराला अपेक्षित असलेलं प्रेम देखील त्याला योग्य वेळ मिळाला पाहिजे, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.